नवी मुंबईत आफ्रिकन नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली होती। अंमली पदार्थ प्रकरणात एकाला अटकही करण्यात आली आहे। नवी मुंबई पोलिसांनी परदेशी नागरिकांच्या वास्तव्याची पडताळणी करण्यासाठी विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवत विविध भागात तपासणी मोहीम हाती घेतली। या मोहिमेदरम्यान 9 आफ्रिकन नागरिकांची चौकशी करण्यात आली। याच कारवाईत अंमली पदार्थ प्रकरणात एका आफ्रिकन नागरिकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे। नवी मुंबई येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट। काल नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गुन्हे शाखेतर्फे 8 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं, ज्यामध्ये 7 पुरुष आणि 2 महिला आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं। त्यामध्ये त्यातले 2 जे होते त्यांच्यावरती NDPSचे पूर्वीचे गुन्हे दाखल होते। 3 जणांवरती पासपोर्टचे संबंधी गुन्हे दाखल होते। 2 होते त्यांची विजाची मुदत संपल्यानंतरही ते ओव्हरस्टे करत होते। तर त्या सर्वांविरुद्ध कागदपत्र पडताळणी करून कारवाई करण्यात येत आहे। आणि एक खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक आफ्रिकन नागरिक आहे, ज्याचं नाव आहे उमुन्ना विल्यम्स। त्याच्याकडून म्हणजे तो त्या ठिकाणी ड्रग विक्री करण्याकरता येणार असं माहिती मिळाली होती। त्याच्याकडून 14 ग्राम MD आणि 8 ग्राम कोकेन जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत साधारण 8 लाख रुपये आहे। अशा पद्धतीने नशामुक्त नवी मुंबई च्या अनुषंगाने नार्कोटिक्सवरती कारवाई चालू आहे। 2 जणांवरती NDPSचे, 3 जणांवरती पासपोर्टचे गुन्हे दाखल होते। 2 त्यातले ओव्हरस्टे करणारे होते आणि 2 जणांनी भारतीय महिलांशी विवाह केलेला असे आढळून आलेले आहेत। तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येते।